केळी खाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. मराठीत त्याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत. केळी खाण्याचे फायदे. बेनिफिट्स ऑफ ईटिंग बनाना. झटपट ऊर्जा, इन्स्टंट एनर्जी. केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, ज्यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते. म्हणूनच खेळाडू किंवा जिम करणाऱ्या व्यक्ती केळी खाण्यास प्राधान्य देतात. पचन सुधारते, इम्प्रूव्ज डायजेशन. केळीमध्ये फायबर, तंतुमय पदार्थ भरपूर असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा कॉन्स्टिपेशन त्रास कमी होतो. हृदयासाठी फायदेशीर, हार्ट हेल्थ. केळीमध्ये पोटॅशियम जास्त आणि सोडियम कमी असते. यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हाडे मजबूत होतात, बोन हेल्थ. केळीमधील मॅग्नेशियम आणि कॅल्शियममुळे हाडांची ताकद वाढते. तणाव कमी होतो, रिड्युसेस स्ट्रेस. केळीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड असते, जे शरीरात गेल्यावर सेरोटोनिन, आनंदी हार्मोन तयार करते. यामुळे मूड सुधारतो आणि तणाव कमी होतो. ॲनिमियावर उपाय. प्रिव्हेंट्स ॲनिमिया. केळीमध्ये लोहाचे, आयरन प्रमाण चांगले असते, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. लक्षात ठेवा, रिकाम्या पोटी केळी खाणे काही जणांना त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे ती नाश्त्यासोबत किंवा जेवणानंतर खाणे अधिक चांगले. जर तुम्हाला मधुमेह, डायबिटीस असेल तर केळी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कारण यात नैसर्गिक साखर जास्त असते. नक्कीच, केळी केवळ आरोग्यासाठीच नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनातील इतर गोष्टींसाठीही खूप उपयुक्त आहेत. त्याबद्दल काही खास माहिती. केळीबद्दल काही रंजक गोष्टी. त्वचेसाठी फायदेशीर. केळ्याचे साल फेकून न देता ते चेहऱ्यावर घासल्याने मुरूम, पिंपल्स कमी होण्यास मदत होते. पिकलेल्या केळ्याचा फेस पॅक लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होते. किडनीचे आरोग्य. नियमितपणे केळी खाणाऱ्यांमध्ये किडनीचे विकार होण्याचा धोका कमी असतो, कारण त्यातील पोटॅशियम किडनीचे कार्य सुरळीत ठेवते. व्यायामानंतर उत्तम आहार. वर्कआउट केल्यानंतर स्नायूंमध्ये येणारे पेटके कमी करण्यासाठी केळी खाणे रामबाण उपाय आहे. हँगओव्हरवर उपाय. जर कोणाला हँगओव्हर झाला असेल तर केळ्याचा शेक मध टाकून प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित होते आणि शरीराला हायड्रेशन मिळते. केळ्याच्या सालीचे उपयोग. 1. दात पांढरे करण्यासाठी. केळ्याच्या सालीचा आतील भाग दातांवर काही मिनिटे घासल्यास दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. 2. झाडांसाठी खत. केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर असते. त्या सुकवून किंवा पाण्यात भिजवून झाडांना घातल्यास झाडांची वाढ जोमाने होते. 3. चामड्याची वस्तू चमकवण्यासाठी. लेदरचे शूज किंवा पाकीट केळ्याच्या सालीने घासून नंतर कापडाने पुसले तर त्यांना छान चकाकी येते. एक महत्त्वाची टीप. केळी नेहमी नैसर्गिकरित्या पिकलेली खावीत. आजकाल बाजारात रसायने वापरून केळी पिकवली जातात, जी आरोग्यासाठी घातक असू शकतात. त्यामुळे केळी घेताना ती देठाला थोडी हिरवी आणि नैसर्गिक रंगाची आहेत का याची खात्री करा. बद्दलच्या या काही हटके आणि उपयुक्त गोष्टी तुम्हाला कदाचित माहीत नसतील. 1. केळी आणि मानसिक आरोग्य. केळ्याला हॅपी फ्रूट म्हटले जाते. याचे कारण असे की केळीमध्ये असलेले व्हिटॅमिन B6 आणि ट्रिप्टोफॅन मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी रसायनं तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमचा मूड लगेच सुधारतो आणि चिडचिड कमी होते. 2. प्रवासात सोयीचे केळे हे एकमेव असे फळ आहे जे निसर्गानंच पॅकेज करून दिले. प्रवासात असताना ते सोलून खाणं सोपे असते आणि त्यावर बाहेरील धूळ किंवा जंतूंचा संपर्क येत नाही. त्यामुळे ते सर्वात सुरक्षित फास्ट फूड मानले जाते. 3. महिलांच्या आरोग्यासाठी. मासिक पाळीच्या दरम्यान होणारा पोटदुखीचा त्रास किंवा स्नायूंचे पेटके कमी करण्यासाठी केळी खाणं खूप फायदेशीर ठरते. यातील व्हिटॅमिन B6 रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून मूड स्विंग्स कमी करते. 4. केळीचे विविध प्रकार. आपल्याला फक्त पिवळी केळी माहीत असतात, पण जगात निळी केळी सुद्धा आढळतात. त्यांची चव अगदी व्हॅनिला आईस्क्रीम सारखी असते.
तसेच लाल केळीसुद्धा आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतात. 5. घरगुती प्रथमोपचार मच्छर चावल्यावर. जर डास चावल्यामुळे खाज सुटत असेल तर केळ्याच्या सालीचा आतील भाग त्या जागेवर चोळा. खाज लगेच थांबेल. काटा टोचल्यास. जर त्वचेत बारीक काटा किंवा फाचर शिरली असेल आणि निघत नसेल तर तिथे केळ्याच्या सालीचा तुकडा बांधून ठेवा. सालीतील एन्झाईम्समुळे तो काटा आपोआप वर येतो. एक खास सल्ला: केळी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. फ्रीजमध्ये ठेवल्यानं ती लवकर काळी पडतात आणि त्यांची पोषक तत्वे कमी होतात. केळी नेहमी बाहेर सामान्य तापमानाला ठेवणंच योग्य आहे. केळीबद्दलच्या काही अधिक माहितीपूर्ण आणि रंजक गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. 1. वजन कमी करण्यासाठी उपयोगी. वेट लॉस. अनेकांना वाटते की केळी खाल्ल्याने फक्त वजन वाढते, पण हे अर्धवट सत्य आहे. केळीमध्ये रेझिस्टंट स्टार्च असते, ज्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते. जर तुम्ही सकाळी नाश्त्याला एक केळे खाल्ले तर तुम्हाला लवकर भूक लागत नाही, ज्यामुळे अवाजवी खाणे टाळले जाते आणि वजन कमी करण्यास मदत होते. 2. डोळ्यांचे आरोग्य. आय हेल्थ. केळीमध्ये जरी गाजरासारखे भरपूर व्हिटॅमिन ए नसले तरी त्यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांच्या पडद्याचे रेटिना रक्षण करते. तसेच यातील अल्फा आणि बीटा कॅरोटीन डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात. 3. धूम्रपान सोडण्यास मदत. जर कोणी धूम्रपान स्मोकिंग सोडण्याचा प्रयत्न करत असेल तर केळी त्यांच्यासाठी खूप मदतगार ठरू शकतात. केळीतील व्हिटॅमिन B6, B12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरातील निकोटीनचा प्रभाव कमी करण्यास आणि त्याची ओढ कमी करण्यास मदत करतात. 4. अल्कधर्मी गुणधर्म. अल्कलाइन नेचर. शरीरातील रक्ताची पातळी जास्त ॲसिडिक झाली तर आजार वाढतात. केळी शरीरातील pH पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर आतून स्वच्छ राहते. काही खास घरगुती उपाय. जुलाबावर उपाय. जर कोणाला जुलाब लूज मोशन्स होत असतील तर दह्यामध्ये केळे कुस्करून खाल्ल्याने लगेच आराम मिळतो. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण संतुलित राहते. हँगओव्हरवर उपाय. जास्त पार्टी किंवा जागरण झाल्यामुळे डोके दुखत असेल तर केळ्याचा शेक घेतल्याने शरीराला ताकद मिळते. केसांसाठी कंडिशनर. पिकलेले केळे मॅश करून त्यात थोडे मध घालून केसांना लावल्यास केस मऊ आणि चमकदार होतात. तुम्हाला माहीत आहे का? वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने केळे हे फळ नसून एक बेरी आहे. आणि केळीचे झाड हे खरं तर झाड नसून जगातील सर्वात मोठी औषधी वनस्पती आहे, कारण त्याचे खोड लाकडी नसते. नक्कीच, केळी केवळ आरोग्यासाठीच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातील इतर गोष्टींसाठीही खूप उपयुक्त आहेत. त्याबद्दल काही खास माहिती. केळीबद्दल काही रंजक गोष्टी. त्वचेसाठी फायदेशीर. केळ्याचे साल फेकून न देता ते चेहऱ्यावर घासल्याने मुरूम पिंपल्स कमी होण्यास मदत होते. पिकलेल्या केळ्याचा फेस पॅक लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होते. किडनीचे आरोग्य. नियमितपणे केळी खाणाऱ्यांमध्ये किडनीचे विकार होण्याचा धोका कमी असतो, कारण त्यातील पोटॅशियम किडनीचे कार्य सुरळीत ठेवते. व्यायामानंतर उत्तम आहार. वर्कआउट केल्यानंतर स्नायूंमध्ये येणारे पेटके कमी करण्यासाठी केळी खाणे रामबाण उपाय आहे. हँगओव्हरवर उपाय. जर कोणाला हँगओव्हर झाला असेल तर केळ्याचा शेक मध टाकून प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित होते आणि शरीराला हायड्रेशन मिळते. केळ्याच्या सालीचे उपयोग. 1. दात पांढरे करण्यासाठी. केळ्याच्या सालीचा आतील भाग दातांवर काही मिनिटे घासल्यास दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. 2. झाडांसाठी खत. केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर असते. त्या सुकवून किंवा पाण्यात भिजवून झाडांना घातल्यास झाडांची वाढ जोमाने होते. 3. चामड्याची वस्तू चमकवण्यासाठी. लेदरचे शूज किंवा पाकीट केळ्याच्या सालीने घासून नंतर कापडाने पुसले तर त्यांना छान चकाकी येते. एक महत्त्वाची टीप. केळी नेहमी नैसर्गिकरित्या पिकलेली खावीत. आजकाल बाजारात रसायने वापरून केळी पिकवली जातात, जी आरोग्यासाठी घातक असू शकतात. त्यामुळे केळी घेताना ती देठाला थोडी हिरवी आणि नैसर्गिक रंगाची आहेत का याची खात्री करा. नक्कीच,
केळीबद्दलच्या या काही हटके आणि उपयुक्त गोष्टी तुम्हाला कदाचित माहीत नसतील. 1. केळी आणि मानसिक आरोग्य. केळ्याला हॅपी फ्रूट म्हटले जाते. याचे कारण असे की केळीमध्ये असलेले व्हिटॅमिन B6 आणि ट्रिप्टोफॅन मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी रसायनं तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमचा मूड लगेच सुधारतो आणि चिडचिड कमी होते. 2. प्रवासात सोयीचे केळे हे एकमेव असे फळ आहे जे निसर्गानंच पॅकेज करून दिले. प्रवासात असताना ते सोलून खाणं सोपे असते आणि त्यावर बाहेरील धूळ किंवा जंतूंचा संपर्क येत नाही. त्यामुळे ते सर्वात सुरक्षित फास्ट फूड मानले जाते. 3. महिलांच्या आरोग्यासाठी मासिक पाळीच्या दरम्यान होणारा पोटदुखीचा त्रास किंवा स्नायूंचे पेटके कमी करण्यासाठी केळी खाणं खूप फायदेशीर ठरते. यातील व्हिटॅमिन B6 रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून मूड स्विंग्स कमी करते. 4. केळीचे विविध प्रकार. आपल्याला फक्त पिवळी केळी माहीत असतात, पण जगात निळी केळी सुद्धा आढळतात. त्यांची चव अगदी व्हॅनिला आईस्क्रीम सारखी असते. तसेच लाल केळी सुद्धा आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतात. 5. घरगुती प्रथमोपचार मच्छर चावल्यावर. जर डास चावल्यामुळे खाज सुटत असेल तर केळ्याच्या सालीचा आतील भाग त्या जागेवर चोळा. खाज लगेच थांबेल. काटा टोचल्यास. जर त्वचेत बारीक काटा किंवा फाचर शिरली असेल आणि निघत नसेल तर तिथे केळ्याच्या सालीचा तुकडा बांधून ठेवा. सालीतील एन्झाईम्समुळे तो काटा आपोआप वर येतो. एक खास सल्ला: केळी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. फ्रीजमध्ये ठेवल्यानं ती लवकर काळी पडतात आणि त्यांची पोषक तत्वे कमी होतात. केळी नेहमी बाहेर सामान्य तापमानाला ठेवणंच योग्य आहे. नक्कीच. केळीबद्दलच्या काही अधिक माहितीपूर्ण आणि रंजक गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. 1. वजन कमी करण्यासाठी उपयोगी. वेट लॉस. अनेकांना वाटते की केळी खाल्ल्याने फक्त वजन वाढते, पण हे अर्धवट सत्य आहे. केळीमध्ये रेझिस्टंट स्टार्च असते, ज्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते. जर तुम्ही सकाळी नाश्त्याला 1 केळे खाल्ले तर तुम्हाला लवकर भूक लागत नाही, ज्यामुळे अवाजवी खाणे टाळले जाते आणि वजन कमी करण्यास मदत होते. 2. डोळ्यांचे आरोग्य. आय हेल्थ. केळीमध्ये जरी गाजरासारखे भरपूर व्हिटॅमिन ए नसले तरी त्यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांच्या पडद्याचे रेटिना रक्षण करते. तसेच यातील अल्फा आणि बीटा कॅरोटीन डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात. 3. धूम्रपान सोडण्यास मदत. जर कोणी धूम्रपान स्मोकिंग सोडण्याचा प्रयत्न करत असेल तर केळी त्यांच्यासाठी खूप मदतगार ठरू शकतात. केळीतील व्हिटॅमिन B6, B12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरातील निकोटीनचा प्रभाव कमी करण्यास आणि त्याची ओढ कमी करण्यास मदत करतात. 4. अल्कधर्मी गुणधर्म. अल्कलाइन नेचर. शरीरातील रक्ताची पातळी जास्त ॲसिडिक झाली तर आजार वाढतात. केळी शरीरातील pH पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर आतून स्वच्छ राहते. काही खास घरगुती उपाय. जुलाबावर उपाय. जर कोणाला जुलाब लूज मोशन्स होत असतील तर दह्यामध्ये केळे कुस्करून खाल्ल्याने लगेच आराम मिळतो. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण संतुलित राहते. हँगओव्हरवर उपाय. जास्त पार्टी किंवा जागरण झाल्यामुळे डोके दुखत असेल तर केळ्याचा शेक घेतल्याने शरीराला ताकद मिळते. केसांसाठी कंडिशनर. पिकलेले केळे मॅश करून त्यात थोडे मध घालून केसांना लावल्यास केस मऊ आणि चमकदार होतात. तुम्हाला माहीत आहे का? वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने केळे हे फळ नसून एक बेरी आहे. आणि केळीचे झाड हे खरं तर झाड नसून जगातील सर्वात मोठी औषधी वनस्पती आहे, कारण त्याचे खोड लाकडी नसते. नक्कीच. केळीबद्दलच्या या काही खूप महत्त्वाच्या आणि शेवटच्या काही गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला थक्क करतील. 1. बुद्धिमत्ता आणि एकाग्रता. कॉन्सन्ट्रेशन. परीक्षेला जाण्यापूर्वी किंवा महत्त्वाच्या कामाआधी केळे खाणे खूप चांगले असते. यातील पोटॅशियममुळे मेंदू अधिक सतर्क राहतो आणि तुमची एकाग्रता वाढते. म्हणूनच याला ब्रेन फूड असंही म्हणतात. 2. रक्तातील साखरेचे नियंत्रण. केळीमध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते. हे फायबर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखते.
मात्र पूर्ण पिकलेल्या केळ्यापेक्षा थोडे कमी पिकलेले केळे मधुमेहींसाठी अधिक सुरक्षित मानले जाते. 3. हाडांचे रक्षण. केळीमध्ये फ्रुक्टोलिगोसॅकराइड्स नावाचे प्रोबायोटिक्स असतात. हे शरीराला अन्नातील कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतात. तुम्ही कितीही कॅल्शियम खाल्ले, पण जर शरीर ते शोषून घेत नसेल तर उपयोग नाही. केळी ही प्रक्रिया सोपी करतात. 4. अल्सरवर गुणकारी. ज्यांना पोटाच्या अल्सरचा, स्टमक अल्सर त्रास आहे, त्यांच्यासाठी केळी औषधासारखी काम करतात. केळी पोटाच्या आत एक संरक्षक थर तयार करतात, ज्यामुळे ॲसिडचा जखमेवर परिणाम होत नाही. केळी खरेदी करताना आणि साठवताना महत्त्वाच्या टिप्स. देठ पाहून ओळखा. जर केळ्याचे देठ हिरवे असेल आणि बाकी केळे पिवळे, तर समजावे की ते रसायने वापरून पिकवले असण्याची शक्यता आहे. नैसर्गिकरित्या पिकलेले केळे सर्व बाजूंनी सारखे पिवळे असते. काळे डाग वाईट नसतात. केळ्यावर जेव्हा छोटे काळे ठिपके येतात, तेव्हा त्यामध्ये TNF, ट्यूमर निक्रोसिस फॅक्टर नावाचे घटक वाढतात, जे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि कॅन्सरसारख्या पेशींशी लढण्यासाठी मदत करतात. इतर फळांपासून लांब ठेवा. जर तुम्हाला दुसरी फळे, उदाहरणार्थ आंबा किंवा सफरचंद, लवकर पिकवायची असतील, तर त्यांच्यात एक पिकलेले केळे ठेवा. केळीमधून इथिलीन वायू बाहेर पडतो, जो फळे पिकवण्यास मदत करतो. शेवटचा एक रंजक फॅक्ट. केळीचे DNA मानवाच्या DNAशी जवळपास 50% जुळतात. निसर्गाचे हे किती मोठे आश्चर्य आहे ना?